रत्नागिरी आणि जगभरातील बातम्यांचे सुपरफास्ट अपडेट मिळवण्यासाठी रत्नागिरी खबरदारच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना आजच लाईक, सबस्क्राइब आणि फॉलो करा। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजायला आता काहीच दिवस शिल्लक आहेत। अशातच सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत युती होणार की नाही यावरच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे। भाजप स्वबळावर लढणार का हा प्रश्न विचारला जात असतानाच आज रत्नागिरीच्या राजकीय आखाड्यातून काही महत्त्वाचे संकेत मिळाले आहेत। निमित्त होतं भाजप नेते प्रवीण दरेकर आणि राज्याचे उद्योगमंत्री तथा शिवसेनेचे नेते उदय सामंत यांच्या रत्नागिरी दौऱ्याचं। निवडणुकांच्या तोंडावर हे दोन्ही पक्षांचे मोठे नेते एकाच जिल्ह्यात दौऱ्यावर असल्याने संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष त्यांच्या भूमिकेकडे लागलं होतं। प्रसारमाध्यमांनी त्यांना युतीबाबत थेट प्रश्न विचारला आणि दोघांनीही त्यावर अत्यंत सूचक विधानं केली आहेत। आता सर्व ज्या निवडणुका होणार आहेत त्या महायुती म्हणून लढण्याचा मानस त्या ठिकाणी निश्चितच आहे। तथापि कदाचित ज्या ज्या ठिकाणी स्थानिक स्तरावर स्वबळाचं जर एकमत झालं तर त्या ठिकाणी तशा प्रकारची गोष्ट होऊ शकते। परंतु आजच्या तारखेला तरी या ठिकाणी अजितदादा, एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्रजी अशा आमच्या तिन्ही पक्षाच्या नेतृत्वाखाली एकत्रितच निवडणूक लढण्याचं सध्या तरी आहे। प्रवीण दरेकर काय बोलले मला माहीत नाही। प्रवीण दरेकर हे समन्वय समितीमध्ये नाही आहेत। प्रवीण दरेकर हे माझे अतिशय जवळचे सहकारी आहेत। महायुतीनं निवडणूक लढण्याचा निर्णय हा राज्यपातळीवर घेण्यात आलेला आहे। स्वतः माझी रत्नागिरी जिल्ह्याच्या संदर्भामध्ये रवींद्र चव्हाण साहेबांची चर्चा झालेली आहे। कदाचित ती चर्चा प्रवीण दरेकर साहेबांना माहिती नसावी। मला असं वाटतं की महायुतीमध्ये जर आम्ही सगळे लढलो तर थम्पिंग मेजॉरिटीनं सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही जिंकू शकतो। तरी देखील प्रत्येकाची मनातली जी काही इच्छा आहे ती त्यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षांकडे मांडावी, मुख्यमंत्री महोदयांकडे मांडावी। आमची भूमिका स्पष्ट आहे। आम्ही महायुतीनं निवडणुकीला सामोरं जायला तयार आहे। तरी देखील प्रत्येक जागेवर आम्ही तयारी करतोय। जनशक्तीचा बुलंद आवाज म्हणजेच रत्नागिरी खबरदार।